ते इकडे सोडलेले असतात. आचरा ब्रिज वरती पोहोचलोय आणि आपल्याला जायचंय इथून राईट मारून तिथे. फायनली मासा लागला. इकडे टेंट नंबर 2 सतू काका आणि सानवी काकी आणि टेंट नंबर 3. किती किलोचा? 1.5 किलोचा. चिवताई दार उघड. चला जेवण आलंय. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी फिरायला जायचा प्लॅन झालाय. आज आपण चाललोय आचऱ्याला. कुठे? कोको पाम इको रिसॉर्ट. कोको पाम इको रिसॉर्टला. खूप भन्नाट असं रिसॉर्ट आहे. नदीच्या काठी टेंट लावलेले आहेत आणि मस्तपैकी कॅम्पिंग करायची आहे. आता वाजले संध्याकाळचे 4 आणि आता आम्ही निघतोय. जायला 1 तास लागेल. आणि आपल्यासोबत आहे आरुश्री, सतू काका, सानवी काकी, राज आणि मी. टोटल 5 जण आहोत. तिकडे जाऊन आपल्याला मस्तपैकी सुंदर असा निसर्ग बघायला मिळणार आहे. नारळाच्या बागेत हे रिसॉर्ट आहे आणि मस्तपैकी सगळे टेंट लावलेले आहेत. खूप भन्नाट अशी जागा आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला समजेलच कशा प्रकारे हे सगळं आहे ते. बाकीची माहिती मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगेनच. तर एक भन्नाट असा एक्सपिरियन्स आज आपण घेणार आहोत. रात्री तिकडेच राहायचं आहे आणि फुल धमाल करायची आहे. आपण फिशिंग रॉडसुद्धा घेतोय. त्या नदीमध्ये फिशिंग करायची आहे. बघू आपल्या नशिबात काय असेल तर ते मिळेल. तर आता आम्ही निघतोय. पुढे जाऊन कशा प्रकारे तिकडे जायचं, कशा प्रकारे तिकडे सगळ्या सुविधा आहेत, सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. चला सगळेजण जमले आहेत आणि आता आम्ही निघतोय आचऱ्यासाठी. टोटल 5 जण आहोत. सतू काका, सानवी काकी, राज आणि आरुश्री. चला. हां, मी आहे एक, तू काय? टोटल 5. रॉड घेतलाय आम्ही. मोठे मोठे मासे पकडायचे आहेत. चला जाऊया. रायडर आचऱ्यात पोचलोय. आचरा तिठा. इथून आता आपल्याला राईटला जायचंय. तर आचरा तिट्यावरती पोचलोय. आता आपल्याला जायचंय देवगड साईडला. हा जो रस्ता आहे तो मालवण देवगड रस्ता आहे आणि आपल्याला आता देवगड साईडला जायचंय. हार्डली 1-1.5 किलोमीटर आहे. आपल्याला ब्रिज लागेल आणि त्याच्या बरोबर खालती ते रिसॉर्ट आहे. जाता जाता हॉटेलमध्ये थांबलोय आणि अक्षय नेरुरकर. आज कैसो बाजार? आज मिठभावचं टाकलंय पण आता हे का ते देवगड आहे का? दुसरं बाजार नाही, एक फंक्शन आहे मामाकडे. ओके. मालवणी विरण बाजार यूट्यूब चॅनलचं नाव. सगळे बाजाराचे व्हिडिओ असतात. इंस्टाग्रामवर कोण रे हो. आणि ह्यो कोण? भाचो. मोठ्या बहिणी. काय खातला? नाही चल. ओके. आमचे सगळे मेंबर आतमध्ये खाण्यासाठी बसलेत. तर आपण थांबलोय प्रसाद कोल्ड्रिंक्स अँड टी हाऊस. आपल्यासोबत रोहित दादा आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये आपण थांबलोय. खूप भारी. मागच्या टाईमला पण आपण थांबलेलो. लकी दादानी होते तेव्हा. खूप भारी असं आहे आणि काय काय सगळं मिळतं ना. सगळा नाश्ता, उसळपाव, मिसळपाव, कोल्ड्रिंक्स सगळं आणि बेकरी आयटम सुद्धा. बेकरी आयटम. ओके. जर दुपारी 1 टाइम जेवण पण मिळतं. जेवण पण मिळतं. दुपारी 1 टाइम. ओके. बरोबर आचरा तिट्यावरती आहे. आलात तर नक्की भेट द्या. तुम्ही खालास? हो, देवकच नाही. मी याच्या आधी संपवलास. लिंबू सरबत. मस्तपैकी लिंबू सरबत पिऊन आता पुढे चाललोय. चल दादा. चलो. आपल्याला आता इथून फक्त 1-1.5 किलोमीटर जाऊचा. मग आपल्या ब्रिज लागतलो. आचरा ब्रिज वरती पोहोचलोय आणि आपल्याला जायचंय इथून राईट मारून तिथे. कोको पाम इको रिसॉर्ट एकदम जवळ आहे. तिथून राईट मारून आपल्याला तिकडे जायचंय आणि नजारा बघा, 1 नंबर. आता सुकती आहे त्यामुळे पाणी कमी आहे. रात्री भरती असेल तर फुल भरणार आहे सगळं. चला जास्त वेळ न घेता आपण तिकडे पोचूया. तर ब्रिजच्या इथे तुम्हाला बोर्ड पण दिसेल. हे बघा, कोको पाम इको रिसॉर्ट. आणि मस्तपैकी चुलीवरचं शिजलेलं मालवणी जेवण तुम्हाला इकडे बघायला मिळेल. चला आपण डायरेक्ट जाऊन अनुभव घेऊया.
ब्रिजच्या पुढे आल्यावरती लगेच राईट आहे. ह्या बघा, फायनली आपण पोहोचलोय कोको पाम इको रिसॉर्ट. आणि आपल्यासोबत आहे रोहन दादा, या रिसॉर्टचे ओनर. तर दादा, कशा प्रकारे स्टे आहे तुमचं? चला मी तुम्हाला दाखवतो. ओके, नदीच्या साईडला आहे हो. आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे. मी मगापासून बोलतोय की आचऱ्यात आहे, पण आचऱ्याच्या लगेच आहे, बॉर्डर होती ना. मस्तपैकी नारळाची बाग आहे, एक नंबर वाटतंय. इकडे काय सिटिंग? हा, सिटिंग वा, काहीतरी नवीन आहे. पारंपरिक पद्धतीने बैठक व्यवस्था. ओके, खाली बसून जेवायचं. हे समोर टेंट आहेत. नदी, वा, समोर टेंट आहेत आणि त्याच्या बाजूलाच ही नदी. एक नंबर. या नदीच्या पलीकडे आचरा का? ओके, मगापासून मी बोलतोय की आचऱ्यात जायचंय, पण नदीच्या पलीकडे आचरा आणि हे पोयरे, हे पोयरे, देवगड. तर रोहन दादा, काहीतरी युनिक आपल्याला बघायला मिळतंय, तर याच्याबद्दल सांग थोडंसं. हे तुमचे टेंट आहेत. ते तुम्हाला एलिव्हेटेड गेलेले आहेत, म्हणजे हाईटवर दिलं, एक 5 ते 6 फूट हाईटवर ठेवलेले आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला पण रात्रीचा सेफ वाटावं. हां, आणि साईडनं वरतून गरम होऊ नये म्हणून नारळाची झावळ टाकलेली आहे. त्यामुळे आतमध्ये थंडावा राहतो. हां, आतमध्ये तुम्ही दाखवू शकता जशी काय कशी हो. अरेंजमेंट केलेली आहे. येस, बेड आहे मस्त. म्हणजे कोणाला कॅम्पिंग करायची असेल आणि जंगलात वगैरे जायचं नसेल, सेफ एकदम, हो. तर इकडे येऊ शकता. आणि 1 2 3 4 किती आहेत? अशी 5 आहेत. 5 आहेत. ओके, टोटल 5 आहेत. आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. चला, अजून काय काय आहे बघूया. आता सुकती आहे ना? हा, आता सुकती आहे. सुकती आहे, त्यामुळे कमी पाणी आहे. भरतीला इथपर्यंत येत असेल ना? ओके. या नदीमध्ये काय काय करू शकतो आपण? फिशिंग वगैरे? नदीमध्ये तुम्ही फिशिंग करू शकता, आंघोळ करू शकता. ओके, पाणी सेफ पण आहे. एकदम सेफ आहे. मग कमरेपर्यंत पाणी आहे, त्याच्यावरती कधी पाणी जात नाही. त्यामुळे ओके, म्हणजे सेफ आहे. लहान मुलांना पण आंघोळ करायला सेफ आहे एकदम नदी. ओके, लोकेशन एक नंबर आहे, मला खूप आवडलं. एकदम अशी नारळाची बाग आणि बाजूलाच नदी आणि इकडेच राहायचंय, म्हणजे मजा येणार आहे. काय मग, कसा वाटला? एकदम भारी वाटतं. हां, गारगार. मस्त. आणि हा हे मस्त वेगळी बघा, हे काय म्हणतात ते का, नदी का समुद्र? हां, समुद्र, खाडी. हां, आणि वरती ते हे असा पूल, ब्रिज आणि मस्तपैकी माड, एक नंबर वाटतं. आणि माडाच्या ह्याच्यात मस्त आहे. सगळी माडाचीच झाडं. वाटलं तर शेळा पण काढू शकतो, नारळ पाणी, कोकोनट होय तर. आपलं नाही हा. चला आता पुढे जाऊया. चला चला लवकर, भारी असत. सशे इले. भारी. दादाने सशे आणले. हे पण इकडे सोडले जातात ना? हे इकडे सोडलेले असतात. लांब जात नाहीये? नाही, लांब जात नाही, इथल्या इथेच फिरतो. वा, भारी ना? पांढरे पांढरे. धावतो. म्हणजे यांना पकडू शकतात का जर पर्यटक आले तर? हा, पकडू शकतो. ओके, हातात घेऊ शकता ते घे. ओके, चावतो पकड नाही, बघू. नाही चावत. हळू पकड. लाडूसारखं. अरे डोळे बघा, भारी आहे ना? एक नंबर. हा, हळू पकड. हो, प्रेमाने. खूप नाजूक असतं ते. भारी भारी आहेत ना सशे. गुंजुलो 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 फुंडुलो 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 गुंजुलो फुंडुलो 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 फुंडुलो. 2 सशे आहेत. घेऊन जाऊ. हे बघितलं वरचं? सोबत खेळायला घेऊन जाऊया. होय तर. टेंट बघ, भारी आहे. आतमध्ये कूलर पण हा, फॅन. हा, सोडूक बोललो तो. इकडेच फिरत असतं ते. तुला पण जातं का फिरायला? तू याच्यावरच खेळा गेलं. करतोय. हा रे, तर कासव आणूया काय? सशाची आणि ह्याची पैज लावूया. शर्यत Sorry, हा. पाहिजे नाही. शर्यत काय आहे?
हा बघ कसा पळतोय. कोंडले कोंडले ए, अरे ये भारी ना. बघू तू पण खेळाक सोड त्यांका. दोघे जण खेळतील ना. मस्त पैकी खेळतायत. ए पळा 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 पळा. मजा करतात. ए शर्यत लावूया. अरे एवढं तोंड पुसता ससुल्या भारी आहेत ना. कोकम सरबत मस्त पैकी वेलकम ड्रिंक्स आलंय. खालती बसून आपल्याला प्यायचंय. पारंपरिक पद्धत. हे मस्त केलंय ना. झोपाचं नाही. माहिती आहे मला. चल भारी वाटते. वरती बाग आणि ससे. चला घेवा. 1 2 3 4 5. चिअर्स. सगळ्यांचे असे चिअर्स. पकडून दाखव ते का हे का पकडू शकतास. अरे खडे पळतोस. चतुर आहे तो चतुर. कोंबडी पकडू येत असली तर तुम्ही पकडू शकता. हा त्याला नाही भेटत तुमका. जर तुमच्या सोबत लहान मुलं असतील ना तर फुल मजा करणार आहेत. कारण इकडे हे छोटे छोटे ससे आहेत ना. यांना पकडू शकतो आपण. अरे लपलो. आतमध्ये गेलो. ए ससुल्या. तर आता आपण पोचलोय कोको पाम इको रिसॉर्टच्या किचनमध्ये. आणि यांची खासियत म्हणजे यांच्याकडे चुलीवरचं मालवणी जेवण तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुमची खासियत काय स्पेशल? सध्या आता बनते चुलीवरती झणझणीत चिकन मिसळ चालू आहे. चिकन मिसळ. हा. अरे वा. तर मी नवीनच ऐकलंय. मी कधी खाल्लं नाही. ही आमची स्पेशालिटी आहे. आमचं जे पॅकेज आहे त्याच्यात ही इन्क्लुडेड आहे. ओके. आणि पारंपरिक मालवणी जेवण मिळतं ना? हो हो, पारंपरिक मालवणी जेवण इथे तुम्हाला मिळेल. ओके. म्हणजे कस्टमर ऑर्डर करतील तसं काही? हा, कस्टमर ऑर्डर करतील तसं तुम्हाला जेवण काही स्पेशल काही मेनू असेल तोही तुम्हाला बनवून मिळेल इथे. अच्छा ओके. आणि तिकडे जर बाहेर काय बनवायचं असेल तर चिकन वगैरे? हा, कुणी कस्टमर स्वतःला त्यांना बनवायचं असेल, पार्टी करायची असेल, बर्थडे पार्टी असेल किंवा तुम्हाला येऊन इथे बनवायचं असेल तर काही तुम्ही बनवू शकता इथे. हो. ओके. आणि सगळी मातीची भांडी दिसतात इकडे. तर किचन बघून झालंय आणि आता चाललोय परत एकदा नदीकडे. राज फिशिंग करतोय. काय झाला? आपलो मासो पडलो. वा. लोकांका मासे गावतात, आमचो पडलो. हा जवळ. गरम आहे मस्त हवा सुटली. तरी पण असा पोहन सारखे वाटतं. अशी जास्त जण असं मग भारी वाटला. सेफ हा नदी. जास्त खोल नाही बोललो दादा. आणि एक नंबर सीन वाटतं. हे बघा आमचं मासो गेलो. तर मित्रांनो, लोकेशन बघितलात, कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आम्ही जेव्हा बुक केलं तेव्हा दादा बोलला की संध्याकाळी 4 वाजता चेक इन आहे. आणि आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचलो. त्याच्यानंतर वेलकम ड्रिंक्स जे मगाशी आम्ही पिलं. त्याच्यानंतर असतो संध्याकाळी इव्हिनिंगला मिसळपाव आणि चहा. त्याच्यानंतर बार्बिक्यू, फिश बार्बिक्यू किंवा मग व्हेज बार्बिक्यू, तुम्हाला काय पाहिजे ते. त्याच्यानंतर रात्रीचं जेवण, ते पण व्हेज किंवा नॉन व्हेज तुमच्यावरती आहे. आणि त्याच्यानंतर असते कॅम्पिंग, म्हणजे झोपायचं. किंवा मग तुम्ही कॅम्पफायर करू शकता किंवा संध्याकाळी इकडे मस्तपैकी आंघोळ पण करू शकता. तर मी आता खालती उतरणार आहे. आणि त्याच्यानंतर सकाळी पक्ष्यांच्या आवाजात सकाळ होणार आहे तुमची, कारण समोर मस्तपैकी निसर्ग आहे. आणि त्याच्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट, सकाळचा नाश्ता. आणि त्याच्यानंतर सकाळी 11 वाजता चेकआउट. असं पॅकेज आहे. आणि हे सगळं पॅकेज आहे ते 1199 म्हणजे 1199 मध्ये आहे. आणि खरंच खूप भारी आहे. आता आम्ही फक्त आलो, वेलकम ड्रिंक्स झालं, आता फिशिंग करतायत. त्याच्यानंतर थोडीशी आंघोळ करणार मी इकडे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे बघणारच आहोत काय काय अजून आपल्याला मिळतं ते. तर अशा प्रकारे हे पॅकेज आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इकडे बुक करा.
आणि खूप शांतता आहे, लांब तिकडे रस्ता आहे आणि निसर्ग बघू शकता, एक नंबर वाटतंय सगळं. आता बघूया पुढे काय काय कसं होतंय ते. काय गावला ओढूक पण नाही, एक मासे इलो काय बोलतं पाटसून इल्लो. रात्री बघूया. आता ना भरती सुरू झाली आहे, त्यामुळे भरतीच्या टाईमला मासे लागतात. बघूया रात्री वरती पाणी येईल त्यानंतर आपण ट्राय करू. काय गो भूक लागली, एकच काढ. जाम काढले, जामाचं झाड आहे. आता आपण चाललोय नाश्ता करायला. संध्याकाळचा नाश्ता इकडेच बसायचंय. भारी बनवलेली ह्या खालती बसायचा गादी आणि खायचं फिश बार्बिक्यू. संध्याकाळ होत आली आहे आणि आता लाईटी लावायला सुरुवात झाली. रात्री पण भारी वाटणार आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी जमलेत. काय अगो काय मातीच्या भांड्यातून पाणी. तुला काय वाटलं? मस्त पैकी स्पेशल पाणी मातीची भांडी भारी ना. भारी आहे, स्ट्रॉंग असतात ती. घेऊन जाऊया, विकत घे, खडे भेटतात भेटतात दुकानात. असं वतायचं की ह्या काढून हा कणकवली त्या साईडला बरेच जण बनवतात अशी. आता असं ठेवसाठी पाव आणि कांदो इलो आणि लिंबू. या बांबू पासून बनवलेला बांबू, या मातीचा, हे पण मातीचा. काय काय नाही. कसा पहिल्यांदाच खातास ना? मी पण पहिल्यांदा. चिकन मिसळ कसा? सुंदर. चिकन मिसळ मी पण पहिल्यांदाच खातोय. मग मिसळ आवडत नाही म्हणून फरसाण घेतलंय नाही म्हणून मग मी ओके. असंच खाते. तू फक्त चिकन पाव? चिकन पाव खाते. ओके. पण चिकन पाव. हा फरसाण मग आवडत आम्ही मिसळ पाव, सॉरी आम्ही चिकन मिसळ. चला मस्त पैकी सगळं मातीच्या भांड्यातून आहे. चला फिनिश. 4 पाव राहिले फक्त. रात्री जेवचा पण हा येस म्हणून पाव कमी खाल्लाय. पॅक झाला एवढ्यातच. आता पेवतलं काळोख पडलो. मी पण पेवणा होतोय पण आता जड झाला. आता सकाळी मासो गावता काय बघूया. अशी पार्टी करू केला असतं भारी आहे ना. ते बोलले की इकडे तुम्ही स्वतः पण हे करू शकतास, चिकन बनवू शकतास किंवा म्हणजे बनवून भाजू विजू शकतास. हा तुमच्यावर असं बोललं. मस्त वाटतं. दिवसाचं पण येऊन बरं, भारी वाटतं. हा दिवसाचं उलट येऊ बरं, आंघोळ पण करू मी. भारी आहे. दुपारच्या टायमिंगला येऊ खरं तर आंघोळ बिंघोळ करू बरं वाटतं. ते बरं आहे. आणि उंचावर असं टेंट भारी, सेफ एकदम. कॅम्पिंग टेंट हाऊस घरी टाकून ठेवायची आणि झोपायचं टेंट मध्ये. वडिलांचं वडिलांका समजतेला. भूक नाही म्हणून बरा धाबलास. हा 2च पाव खाल्ले मी. हा आता जिरवणार आहे नाचून, हा पण ते शूट नका करू. ओके. मी आता बहिणीसोबत फोनवरती व्हिडिओ कॉलवरती बोलते. थोड्या वेळाने खाल्लं हे करणार, नाचणार. नाचणार. म्हणजे कसं रात्रीचा जेवायचं आहे ना. रात्री सुद्धा जेवायचंय. जागा ठेव पोटात. दादा चिकन मिसळ 1 नंबर होती. थँक्यू मी पहिल्यांदाच ट्राय केली आणि 1 नंबर टेस्ट होती. थँक्यू. तर आता रात्र झाली आहे, पूर्ण काळोख पडलाय आणि आता रात्रीचं कोको पाम इको रिसॉर्ट कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो. चला. रात्रीचं पण 1 नंबर वाटतंय. हे बघा टेंट समोरून बघूया. वा, माडांवरती लाईट्स लावल्यात आणि इकडे आपले टेंटमध्ये पण लाईट आहे
सगळ्या सुविधा आहेत. लाईट आहे, फॅन आहे, चार्जिंगला लावू शकता, बोर्ड आहे, हे बघा, बेड आहे आणि उशा वगैरे सगळं फुल कम्फर्ट. वरती चढायला ही शिडी. टोटल 5 आहेत. काय मासो लागलो? काय बोलतो? तांबोशी बॅटरी. हा थांब थांब थांब, हळूहळू. फायनली मासा लागला. आमच्या रॉडचं उद्घाटन झाला. हा मला बोलतो वहिनी काहीतरी लागला, वहिनी काहीतरी लागला. फायनली मासा लागला. एवढी पार्टी. बिचाराने कधीपासून इलापासून टाकतात. आम्ही 2 वर्ष ट्राय करतो. तरी पण भारी ना. हे किती खुश झाले हा मगापासून. वहिनी बोलतात काय अनिकेतचा चालला त्याकडे. पण शेवटी चला फायनली पार्टी. आता हेच फ्राय करूया. काही लागली या 2 ठिकाणी लागली. घरी लागत हा. मस्त तांबोशी लागली. चला बाबा, आपलं काम झालं. तुम्ही असे मासे पण पकडू शकता तुमच्याकडे रॉड वगैरे असतात तर. हीच खरी मजा. परत एकदा लागला असं वाटत. हळूहळू. हो परत नको. हे लागला घट्ट काहीतरी लागला वाटत. काय खेचून तुका नाही यावचा. हळूहळू. हा 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 सेम सेम सेम. चला 2 मासे झाले. बापरे, संध्याकाळ झाली तसे मासे लागाक सुरुवात झाली. ढकला माका हळू. ती पार्टी जाय. चला चला, दुसरो मासो जमलाच. मी पहिल्यांदाच बघतोय अशी मासेमारी. हा तू कधी नाही केलं? वा भारी. काम झाला. रॉडचे नाही पिटले, हे वरच्या माशाचे पिटले. रॉड 5000चा. हो वर्षभर तरी धरू आहे. पण मस्त गावले. हा तिकडे मोठे साईज आहे. जास्त पाणी का मोठी पण गावतली. पाणी कमी आहे. अजून सुरुवात हा. ह्या बघा पहिल्यांदाच बघता मासेमारी. त्यांचे दात बघ कसे. चाव आता मी असं न घालू काय नका फक्त तोडून टाक. त्याचे दात बघ. टोपली भरत ना. मोबाईल घालू भरात. इंका दात तीक्ष्ण असतात एकदम. चला गुड जॉब. गुड जॉब. अरे रे रे रे. तो बिचारू तिकडे गरे होता आणि इकडे प्रेक्षक. त्याने फक्त सांगितलं ओ वहिनी काय तर दुबू 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 हा नंतर परत येताना काढताना परत जात. तर आता मी ब्रिज वरती आलोय आणि इथून मस्तपैकी वरती चांदोमामा दिसत आहेत आणि समोर आपलं रिसॉर्ट कोको पाम इको रिसॉर्ट. आणि लाइटिंग बघा मस्त दिसत आहे तिथून. हे 2 खेकडे आहेत. काय रे पार्टी आहे तुमची. ए चिंगुल मामा, तो टायगर आहे काय? मोठो आहे केवढो. डोळे वरती आहेत त्याचे, वेगळ्या टाईपचं आहे थोडं. परत एकदा काहीतरी लागलंय असा. येत ना कोण हा? तांबोशीचा. यस 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 यस. अजून एक. मस्त काम झालं. नंबर 3. चला सरप्राईज देऊया त्यांना. हे मिळालो. होय. यस. वाईच मोठी आहे काय? तेव्हाच म्हणता जड लागतं. 3रा मासा.
भारी मस्त सगळे जिवंत होत अजून आज फुल फिशिंग म्हणजे लक असता. आम्ही किती वेळा गेलो पण आज हे एवढे मासे मिळाले. लक बाय चान्स. अजून एक कोळंबी गावली मोठी साईज आहे. चला परत एकदा इलियत जेवक म्हणजे संध्याकाळी नाश्ता केलं. मग आम्ही आता किती कष्ट केलं माहितीये का मासे पकडलं. नाश्ता करून कष्ट केलं ना माझ्या. नाश्ता करून कष्ट केलं. फिशिंग साठी मस्त स्पॉट आहे. कामच झालं. आमचं मस्त पैकी काम झालं. चला आता जेवण बघूया. काय बोलले ते फिश आहेत ना. फिश आहेत. किचन मध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे. पॉपलेट तंदुरी काय बोलते ते का पॉपलेट फ्राय. पॉपलेट फ्राय किंवा तंदुरी निखाऱ्यावरती भाजतायत मस्त. चला जेवण आलंय. वा अरे बघा काय गो नुसतं फक्त मस्त बघून नसा पोट भरतंय. मस्त पैकी थाली आहे. काय काय ग पॉपलेट भाकरी राईस आणि ही आहे पॉपलेटची आहे का कढी आणि सोलकढी आणि शिंपले नाही शिंपले आणि जवळा. वा वदनी कवळ घेऊचं म्हणा. वदनी कवळ घेता सगळ्यांची येऊ दे. चला 1 2 3 4 माका नाही 1 2 3 4 टन गेट ऑन द डान्सर घेऊ काय देऊ पुरे तुझी गाणी नको. सगळ्यांची इली. चला माझा पण इला. माझ्यात फक्त फिश नाही कारण हे खात नाही. कारण मी फिश काय खात नाही. लाईनीत लावून फोटो मारते त्यांचा. हा ना. ताटाच्या कडे आणि प्रॉन्स पण आलेत. हा म्हणजे ताटातच म्हणजे ताटाच्या जवळ घेऊन लाव प्रॉन्स आणि फोटो मार. ताटा प्रॉन्स आणि ताटाचं एकत्र मार. बरोबर. एक्स्ट्रा सोलकडी पण आहे स्पेशल. नाही माका आवडतच नाही सोलकढी. नाही मग मी पितले. चला प्रॉन्स एक्स्ट्रा सुरुवात करूया. शिंपले ट्राय करतोय राज. कसे मस्त. तुम्ही काय खाल्लास. पॉपलेट करा. जेवलो. सगळेजण वेगवेगळा ट्राय करतात. मी पण जवळच खाते कारण मला पहिले जवळ शिंपले खाय तुझे. मी खाल्ले सगळे. ही शिंपले खात नाही सतू काका दिले. चला जेवण घेऊया पटापट. अजून काय ट्राय केला. सोलकढी मस्त. खूप मोठा भांडा दिल्याने. आणि हे ट्राय करूचे आहेत प्रॉन्स. बाबा बाबांका शोधता. झाला काय काय होया अजून. भात नाही आता. चल भात पेरू झाला आता. पाऊस पडतील. हे तुझं नाव काय. नाही सांगणार. नाव काय. नाव सांग. नाव सांगायचं. चौकी दे ना चौकी. सांग नाव काय. सरळ सांग सरळ. काय पृथ्वी रोहन कोदे. मगाचपासून खूप बोलता. खूप सारे प्रश्न होते का. चौकी दे. चौकी पाहिजे. एक मिनिट ना माझ्या ना आतमध्ये आहे काय बघूया. गाणं बोलणार. थँक्यू म्हण आता. थँक्यू म्हण. शाळेत जाते तू. हा
कितवीला आहे पळता मग आपण खेळूया. काय खेळूया? पकडा पकडी. ओके, माझा हात दोन झाला की खेळूया. तू पळतेला तू पळणार की मी पकडणार? मला हे मालवणी बोलता आता. मालवणी बोलतोस या? मालवणी चेडव माका वाटलं मराठी बोलतो म्हणून मी मराठी बोलतो. अरे बघ मला शेर. काका तो अजून आहेत, मग तुम्हाला काका देणार नंतर. मी नंतर घेते काका. मी एक घेऊ आणि तुला एक. मग हे माझ्याकडून तुला. ओके ठीक आहे, थँक्यू. भारी बोलते ना. तुम्ही काय पाहिजे? दोघांसाठी चॉकलेट देणार. ती दोघे जण मागतायत. ओके, ते लहान आहेत का? हा, तुझ्यासारखे. तर मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत आणि मस्तपैकी जेवून आता राज गेलाय परत एकदा फिशिंग करायला. आत्तापर्यंत 3 तांबोश्या पकडल्या आणि मस्तपैकी आमचं काम झालं आहे. आणि मस्तपैकी वाटतं. इकडे समोरच नदी आहे आणि त्याच्या बाजूलाच इकडे आता आम्ही कॅम्पिंग करणार आहोत. तर धम्माल एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत तरी. सकाळी उठल्यावरती परत एकदा इकडून समोरूनच सूर्य उगवणार आहे, तर तो सीन बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट झाला की आपण सकाळी चेकआउट करणार आहोत. तर आमचा तरी फुल टाईमपास झाला आहे. 3 मासे मिळाले, त्यामुळे राज खूप खुश झाला आहे. आणि मस्तपैकी जेवण वगैरे आहे आणि बऱ्याच दिवसांनी फिरायला आलो आहे. राज, सतू काका आणि सानवी काकी हे जास्त आमच्याबरोबर कधी फिरले नाही आहेत, पण आज त्यांना पण घेऊन आलो, तर त्यांना पण खूप भारी वाटलं. तर आता बघूया, झोपायचं आहे. झोपायच्या आधी काय खेळतायत की नाही माहीत नाही, ते बघूया. हे बघा, यांचे गेम सुरू झाले. पकडा पकडी. हळूहळू हळूहळू गाडी पळता. तू हळूहळू चल. सांग तिला हळूहळू चल. अशीच मागे लाग. पकडलं पकडलं पकडलं. चला, रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय टेंटमध्ये कॅम्पिंग करायला, म्हणजे झोपायचंय. काय आतमध्ये? आतमध्ये आमच्या शोध आतमध्ये असतलो. चला, गडावरती चढा. मॅन वर्सेस वाईल्ड. कुठे ओपन कर. असं कसा नाही चैन ना. चैन मला माहिती आहे, पण ते परत बंद करावी लागेल ना. आई, मला असं बाक येतो बसून, कारण मी मोठी झाली आता. अरे बाला खून. पहिलीच आहे आमची बॅग. त्याच्यानंतर आतमध्ये बेड, फॅन पण आहे या साईडला. हाय रे, लपून आहे, लपलेला आहे. एक कासव गेलो बिळात. इकडे टेंट नंबर 2, सतू काका आणि सानवी काकी. आणि टेंट नंबर 3, फिशर मॅन. किती वाजता उठलेलं? 5 वाजता. 5 वाजता उठून परत एकदा रॉड घेऊन जातलो नदीत. एकीने मला कमेंट केली आहे. हा, मी महाराजांच्या किल्ल्यावरची ती व्हिडिओ बनवलेली होती माझ्या ह्याच्यावरती. ओके. तर एकीने मला कमेंट केली आहे, म्हणजे ते असं, म्हणजे एका मुलीने शॉर्ट घातलेली होती. तर मी तिला असं काही वाईट कमेंट पास केली नाही. मी फक्त एवढं बोललेली की काय महाराजांच्या किल्ल्यावर जाताना शॉर्ट्स कपडे घालू नका. त्यात एवढं काय वाईट नव्हतं. एकाने असं कमेंट केले की 80s तू काय 80 मधली नाही आहेस आणि काय तू मुलींवरती अशी कमेंट पास करता, तुम्ही दोघं पण असं काय काय वाईट बोलता असं. पण तिला बावळट आहे का ती? जरा खूपच, म्हणजे खूपच बावळट आहे. तिने हा व्हिडिओ बघायला पाहिजे, मूर्ख कुठली. मी तिला तर कमेंट देते, चांगलं वाटतं का किल्ल्यावरती? तू एक टायमिंगला तर मंदिरात जाताना पण असं बोलशील की ती शॉर्ट्स घालून जा. आता मंदिरामध्ये बरं झालं ते बाहेर हे बोर्डच लावून ठेवलेत की शॉर्ट्स अलाउड नाहीयेत. महाराजांच्या किल्ल्यावरती पण लावून ठेवलेत की बाहेर किल्ल्यावरती तिथे लावून ठेवले जे शॉर्ट्स घालून अलाउड नाहीये तिथे. ते दिसत नाही कुठले काय, कुठून बावळट आहेत. आणि कोकणी म्हणे, कोकणची आहे. कोण आहे कोण माहिती नाही. XYZ काय काय लिहिलेलं असं त्याच्यावरती.
आयडीचं XYZZY काय नाव असं तर खरोखर मूर्खच, म्हणजे डोका अजिबातच नाही या. मग त्यांच्यामुळे असं वाटतं आरुश्री किती म्हणजे मी शांत असते पण ना हे लोक असं बोलायला लावतात, म्हणजे काय 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 ती फालतू कमेंट टाकली आहे तिने, आम्हाला वाईट बोलते. मग तिला थोडं वाटायला पाहिजे, महाराजांच्या किल्ल्यावर जाते मग चांगले कपडे घालून जाऊ, मग त्याच्यात आमचा काय चुकला ता सांगा बघ्या. चिवताई दार उघड. मी माझ्या बालाला पावडर लावते. मोठी जागा आतमध्ये ना, म्हणजे टोटल 1 2 3 माणूस झोपू शकतात आरामात. वा. आणि इकडे फॅन आहे मस्त, वरती पण जागा आहे, इकडे एक जागा आहे छोटीशी, हा बेड आहे मस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6 वाजलेत. आरुश्री अजून झोपली आहे. इकडे सतू काका आणि काकी उठली, बघूया. आणि राज गेलाय मासे पकडायला. पकडल्या काय बोलतं? हा अरे हा, एका काहीतरी बोलतात तो नाही ते असतात विकू, काय बोलतात त्यांका. तर हा बघा अजून एक मासा मिळाला सकाळीच सकाळी. त्याचं काहीतरी नाव आम्ही विसरलोय, तुमका माहित असत तर सांगा. मस्तपैकी सकाळीच सकाळी नदीच्या काठी. कसा वाटला? मस्त होत. अजून सूर्य नाही इलो. उडी मारता हा तिकडे ना. टाकतो राज फुल फिशिंग. तो बघा तिकडे आहे. सकाळीच सकाळी नदीकाठी भारी वाटतंय. पक्ष्यांचे आवाज पण येत आहेत बघा. हे तो कुठचो मासो गावलो हा? बॅराकुडा. पण ते काय आपल्याकडे काय म्हणतात? हे मोठे पण होतात ना, कॉम्पिटिशनला भेटलेलो एक मोठो 7-8 किलोचं. तर आता ह्यांच्याकडे येईल घरी. मगापासून राश टाका होते सकाळी उठल्यापासून. एवढाच जवळ टाकलास लुल्लू सारख्या. हो आणि किती लांब टाकत होते. कसा करा परत लांब टाकून असं काय नसतं. ओ ते तिकडे टाकत होते एकदम आरपार तिकडे. हो काय पण किती लांब टाकायचे, आणि ते पण बसून. आणि तुम्ही उभे राहून पण स्टँड होऊन पण येत नाही. हा आधी थांबा आधी मगाशी कसं केलं तर दाखवा करत. कसं केलं? ओ ये सईता. मासे काय गावात नाही, एकच भेटलं ना सकाळी. किती किलोचा हा? 1/2 किलोचा. मस्त साईज. लवकर उठली ही काय ग? लवकर उठले बाबा. स्कूलला जायचंय. स्कूलला जायचंय बाबू, आज सुट्टी आहे. ओके. मे महिन्याची सुट्टी पडली आहे. तर सकाळी उठल्या उठल्या टेंट मधून तुम्हाला असं दृश्य बघायला मिळणार आहे. समोरच मस्तपैकी नदी, बसायचं आणि एन्जॉय. येस. चला सकाळचा नाश्ता, घावणे आणि चटणी. प्युअर मालवणी ऑथेंटिक. मस्त. रोहन दादा आलाय घेऊन. एक नंबर वाटलं रात्री. मस्त शांतता. सकाळी उठल्या उठल्या पक्ष्यांचे आवाज भारीच. आणि ही बाग, घावणे, चाय आणि चटणी. हे तू नाही खात का? मी नाही खात. कशा नाही खात? खा ग, आमच्या सोबत खा. नाही म्हणता. चला सुरुवात करूया. घावणे तुटता. हा बघ थोडस तुटलं.
मस्त आहेत, नरम एकदम. ओके. पृथ्वी हो तुम्ही मला ते त्याच्यामध्ये हे करा. काय हा डीप करू? हा. ओके. तुम्ही खिला मला, हिला मी खिलाते. वा या बरा. सगळे घावणे, चाय, चटणी मस्त केलं. गावने फिनिश झाली, चटणी थोडीशी रोवली. थोडीशी रवली पण भारी होते ना. मालवणी आपलो नाश्तो, घावणे आणि चटणी. नाश्तो. सकाळची परत भरती सुरू झाली. आमचं प्लॅन होतो आंघोळ करूचो, कॅन्सल. घरी लवकर जायचं, नाहीतर मस्तपैकी इकडे आंघोळ करू शकता. ती बघा छोटी गेली आहे आणि पाणी एकदम कमी आहे, गुडघ्याच्या खाली. चला आता निघूया. चलो बाय बाय. तर रोहन दादा, मस्त वाटलं कालपासून आम्ही इकडे आहोत आणि एकदम शांतता आणि कॅम्पिंगचा अनुभव. म्हणजे बाहेर कोण जातात कॅम्पिंगला तर तोच अनुभव तुम्ही इकडे घेऊ शकता जंगलातला. भारी. जेवण पण छान होतं. हां, जेवण तर एक नंबर होतं आणि सगळ्यांनी मजा केली. बऱ्याच दिवसांनी आम्ही फिरायला आलो. यो खुश आहे. खूपच खुश झाले. 4 मासे. चिकन मिसळ पण छान होती. हां, चिकन मिसळ नवीन काहीतरी ट्राय केलं, ते पण भारी होतं. चला मस्तपैकी एन्जॉय केला एक दिवस आणि आता घरी चाललोय. तर मित्रांनो, कालपासून आपण कोको फार्म इको रिसॉर्टला होतो. खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि नदीकाठी कॅम्पिंग करू शकता. एक कॅम्पिंगचा अनुभव आम्ही घेतला आणि खूप सुंदर असं मालवणी जेवण, ते पण चुलीवरचं, आणि खूप एन्जॉय केला. फिशिंग पण केली. तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्ही फिशिंग करू शकता, आंघोळ करू शकता आणि ग्रुपने असाल तर खूप सारी मजासुद्धा करू शकता. तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की कोको फार्म इको रिसॉर्टला बुक करा आणि खूप सारे एन्जॉय करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.